रत्नपुरी 10 नंबर. हे जे आता मुरुम आणला आहे शिंदे तलाठी साहेब सर्कल भोसले शेजूल मुरुम आणायला परवानगी नाही. हे कोण शिक्षक आहेत? त्यांनी त्यांच्या हे नेट लावली आणि त्याच्या आतल्या बाजूला कंपाऊंडमध्ये मुरुम टाकतायत. तर मुरुम आणायला जर परवानगीच नसेल, ह्या ट्युशन चालू आहेत, ह्या ट्युशनसुद्धा उत्तर प्रदेशसारखं झालं तर त्याला जबाबदार कोण? प्रायव्हेट क्लासेसनी जास्त माजवलं आहे. ह्या प्रायव्हेट क्लासेसवर कुठं तर बंदी आली पाहिजे. आणि हा प्रकार आहे, हे बाहेर नाही येऊन लोक जर असे मुरुम टाकून जर हे करत असतील तर यांच्यावर कुठं तर बंधनकारक झालं पाहिजे. हे असा सगळा मुरुम टाकतायत आतल्या बाजूला. त्यांनी जवळजवळ 8 ते 16 ब्रास मुरुम आणलेला आहे. 2 खेपा, बरोबर आहे, डंपरच्या 2 खेपा 8 ते 16 ब्रास मुरुम आणलेला आहे. हे खाजगी लोक आहेत, ह्यांचा दोष नाही. ह्यांना काम मिळतं, हे काम करतायत, मुरुम आत टाकतायत. तर या मुरुमावर बंदी आली पाहिजे. ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून रॉयल्टी भरलेली नाही तर रॉयल्टी ह्यांच्याकडनं वसूल करण्यात यावं. शिंदे तलाठी हे प्रायव्हेट क्लासेस उत्तर प्रदेशसारखं झालं तर याला जबाबदार कोण? म्हणून अशा प्रायव्हेट क्लासेसवर बंदी आली पाहिजे. सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंत्र्याला मी विनंती करतो आहे, तर अशा प्रायव्हेट क्लासेसवर बंदी यावी. अटल 25 न्यूज, सोलापूर, महाराष्ट्र, अकलूज. विष्णू कुंभार. हे वकिलांचे शेजारी आहे परत प्लॉट. विद्या दत्तात्रय पवार यांच्या जवळ प्लॉट आहे, तरी हे काही करू शकत नाहीत. यांना कायद्याचं नॉलेज आहे, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हा मुरुम आणला जातो आहे तर यांच्यावर कायदेशीर बंधन यावं आणि त्यांच्याकडनं रॉयल्टी वसूल करण्यात यावी. अटल 25 न्यूज, सोलापूर, अकलूज. आज 25/6/2026.